कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पोरगेलाच घ्यायला आले. एक मुद्दा सांगू का, म्हणजे पटत असेल तर. पुरीचा भाऊ आहे ना, भाऊ त्याच्या सासरवाडीत जाऊन राहतोय घर जावई बनून. काय सांगता? खोटं वाटत असेल ना तर गावात जाऊन विचारा की कुणाला मी. आता बघा, तो तर घर जावई आहेच, पण त्याच्या बहिणी पण तिथंच जाऊन राहतात. उद्या समजा तुमच्या पोराचं लग्न झालं तर त्यांनी सासरवाडी म्हणून कुठं जायचं? त्याच्या सासरवाडीत जायचं का स्वतःच्या सासरवाडीत जायचं? बोला की. अहो तेच विषय आम्हाला वाटतंय म्हणून सांगतोय. तुमच्या पोरासाठी आहे ना चांगली तोला मोलाची सासरवाडी बघा. त्यांच्या नादाला लागू नका. असू दे असू दे. अहो त्यांच्या पण काय अडचणी असतील, आहे की नाही? काय बोलणार आम्ही? कुठं बोलावलंय? कुठं? ते दुकानावर बसलो होतो आम्ही. दुकानात? का बरं? ते सूर्यकांतराव तिथे येतात म्हणून त्यांची वाट बघतोय. त्याचं घरबीर बघितलंय का तुम्ही? नाही हो, आम्ही काय घर नाही बघितलं. काय माणसं आहे राहू तुम्ही. म्हणजे स्वतःच्या पोराचं लग्न जिथं करायचंय त्यांचंच घर नाही बघितलं तुम्ही. ए छत्री, जा यांना बाहेरून घर दाखवणार. बाहेर ना? हा मग आता आत कसं जाणार बरं? घराला कुलूप असेल तर. कुलूप? अहो घर सील आहे, बँकेचे हप्ते थकल्यात. काय? हे गप की. तुम्ही नका लोड घेऊ. तुमचं पोरग फेडल की हप्ते. काय रे? मी हप्ते फेडणार? हा मग. अहो त्यांची आटच अशी आहे, नवरदेवाकडनं अपेक्षाच आहे की लग्न झालं की ते हप्ते सगळे नवरदेव फेडणार. पोरगी बघणार कुठं? कुठं म्हणजे? मिलिटरी नाना. हा मेजर नाना. तर हे कोण आली? हे पण माहित नाही का तुम्हाला? नाही आता हे पण सांगितलं ना की परत म्हणू नका आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही. तर असं असेल तर मी काय सांगतच नाही. पण तरी पण तुम्हाला सांगतो, मिलिटरी नाना त्याचा आहे एक वर्ग. मेंदू गुडघ्यात आहे, डोक्यात जरा पांगळे, पण त्याच पोराबरोबर त्या पुरीचं लपड आहे. अहो काय सांगताय काय? अजून लय काय काय सांगायला. सांगू का? सांगू का? नको नको, एवढी माहिती खूप झाली. बरं झालं तुम्ही इथं भेटला म्हणून तर ह्या आम्हाला सगळं कळलं. हे बघा, खरं कधी लपत नाही, कधी ना कधी तर बाहेर येतच. परत फक्त एवढं आहे की तुमचं लग्न व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगितलं. हो हो, अहो तुमच्यामुळे वाचलो. धन्यवाद बरं का. येतो आम्ही. बापू चला चला. आता धनुच्या लग्नाचं काही खरं नाही. चल. या एवढ्या पोरींच्या जबाबदारीतनं मोकळा झाला सूर्या म्हणजे निभावलं. होय, एकट्या पोरानं एवढी मोठी जबाबदारी पार पाडणं तोंडाची गोष्ट नाही. तेजू, अगं इतका वेळ कुठे होतीस? काय झालं तुझ्या पायाला? रक्त? आई, ये इथे बघू. बस इथे. काही लागलंय का? अगं सावकाश. काय लागलं ग? सावकाश. बस बस. दाखव. अगं हे काय झालं? कसं लागलं तुला? आई बघ किती लागलंय हिला. तेजू सांग काय झालंय? एवढ्या जखमा कशा झाल्यात तुला? काय लागलंय? काय झालं सांग की. बोल तेजू, बोल सगळं. तू हे आयुष्यभर नाही सहन करू शकत. काही सांगणार आहेस का? बोल की. कशी दिसते मी? अक्का, धनुदीदीला बघायला मुलगा आहे ना रे. दोघांनी फोटो बघून पसंत पण केलंय. ठरलं तर जमाय, हो ना? अक्का, अगं तुझ्या पायाला काय झालं? काय लागलं? अक्का,
अगं केवढं लागलंय ते? कसं लागलंय तुला एवढं? सांग ना. काय झालं का? सांग की काय झालं? रूम मध्ये बॉटल फुटली आणि बॉटलचे काच पायात रुतले. अगं थोडं सांभाळून बघून चालता येत नाही का ग तेजू? केवढं लागलंय? कुठं काचेचा तुकडा बिकडा राहिला नाही ना? बघू जरा. अगं ते अंधार होतं ना रूम मध्ये, तर बॉटल हातातून निसटली आणि बॉटलच्या काचा सावरायला गेलं तर त्या पायात रुतल्या. काय अक्का तू? पण तुम्ही माझी काळजी नका करू, धनुकडे लक्ष देऊ आपण. अगं त्या मुलाशी ना मस्त छान बोल. कधी येतोय तो मुलगा? अक्का माझं सोड. तू ना स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस बघ. स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं तुझं आजकाल. अगं असं काही नाहीये, परत झालं ना काच फुटली, शुभ संकेतच म्हणायचा. आत्या लाव तिला अजून हळद. हा काय पण बोलते तू. बस पटकन. आता मला नाही तर धनुला हळद लावायची. चला, ते मुलाकडची मंडळी येतच असतील, आपण तयारी करूया. ऐक पाहुणा आलं ना लगेच घराकडे निघू हं? काय बी झालं ना आज लग्न ठरलंच पाहिजे. ए अरे माझी पाहुणी आहे ती. धनुचं लग्न आज ठरणार म्हणजे ठरणार. पुण्याची पावडी डेंजर ए नवरा मुलगा आला बघ. चला येतो आम्ही. संतोष दादा. अरे काय झालं? पुढ्या तो आपल्या नात्यातला आहेस म्हणून माझ्यासाठी कष्ट घेतलेस, पण हे इथेच राहू दे. अरे पण झालं काय? सूर्यदादा आलाय, त्याला एकदा भेट तरी. नाही नाही नको, राहू दे. नमस्कार पाहुणे. काय झालं? चला की आता. नाही नाही, निघतो आता आम्ही. अहो तुम्ही पुरगी बघायला आला होता ना, मग असं कसं न बघता चाललंय? अरे मग दुसरं काय करणार? तुमचे सगळे धंदे कळले आम्हाला. आता तुम्हाला लांबून हात जोडतो. म्हणजे काय बोलताय तुम्ही? जे कानाने ऐकले आणि डोळ्यांनी बघितले तेच बोलतोय बघ. अरे कर्जात तू इतका बुडालाय, फार सासऱ्याच्या घरी राहण्याचा मिंदेपणा पत्करलाय आणि वरती परत बहिणीची लग्न करायला निघाला. उद्या जर का माझ्या पोरांनी सासरी यायचं म्हटलं तर कुठे यायचं रे? तुम्ही घर जावई झाला, आम्ही काय करायचं? अहो तसं काय बी नाही, आम्ही थोड्या दिवसासाठी गेलो तिकडे राहायला. ते जरा घराचं. आम्हाला सगळं कळलंय, पुढे सांगायची काय गरज नाही. तुम्ही घर जावई झाला ठीक आहे. तुमच्या बहिणीचं बाहेर लपड असताना पण तिच्या दुसऱ्याशी लग्न लावतं का? ओ पाहुणं, माझ्या बहिणीबद्दल काय चुकीचं बोलायचं नाही. एक शब्द बोलला ना पुढं तर तू आहेस आणि मी आहेस. ए सोड त्याला. का खरं बोललो तर झोंबलं का तुला? तुला कर्ज फेडायचं आहे ना, म्हणून श्रीमंतांच्या गळ्यात बहीण देऊन कर्ज फेडायचा प्लॅन आहे का रे तुझा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.